नमस्कार मित्रांनो, गणित साथी ह्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपलं पाचवं प्रकरण सुरू आहे, चौकोन रचना व चौकोनांचे प्रकार. याच्यामध्ये शेवटचे दोन प्रकार आपले बाकी आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये समलंब चौकोन आणि दुसरा आहे पतंग. समलंब चौकोनाची व्याख्या पहिल्यांदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी बघा व्याख्या काय सांगते, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनास समलंब चौकोन असं म्हणतात. ओके, याचा अर्थ काय हो मित्रांनो? चौकोन काढला या ठिकाणी एबीसीडी ह्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर आहे पण एक जोडी असमांतर आहेत. लक्षात घ्या, चार बाजूंमध्ये दोन जोड्या, दोन सम्मुख बाजूंच्या जोड्या, पण त्याच्यातली एक जोडी समांतर आहे, एक जोडी समांतर नाही. मग या ठिकाणी बघा बीसी आणि एडी ह्या दोन बाजू समांतर आहेत, एकच जोडी. तुम्ही एबी आणि सीडी समांतर नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. तुमच्या डोळ्याला स्पष्टपणे दिसत असेल एबी आणि सीडी ही समांतर नाहीत आणि म्हणून एकच जोडी समांतर आहे, सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर आहे आणि म्हणून ह्या चौकोनास समलंब चौकोन असे म्हणतात. लक्षात आलं? ओके, मग आता या ठिकाणी दिलं बघा, चौकोन एबीसीडी मध्ये बाजू बीसी व एडी, बाजू बीसी आणि एडी या समांतर बाजू आहेत आणि म्हणून चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्याचे गुणधर्म आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो. समलंब चौकोनाचा पहिला गुणधर्म आहे, समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या चार पैकी दोन जोड्या परस्पर पूरक असतात. अतिशय महत्वाचा गुणधर्म हा. आता मला सांगा ह्या ठिकाणी कोणत्या जोड्या परस्पर पूरक असतील? आता चार कोण आहेत, चार कोणापैकी मित्रांनो हा बी कोण आणि इथे असलेला ए कोण, हे जे दोन कोण आहेत हे दोन कोण परस्परांना पूरक आहेत. दोन्हींच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. का बरं? या दोन भुजा जर समांतर असतील बीसी आणि एडी, त्यांना छेदणारी एबी नावाची छेदिका असेल तर छेदिकेच्या एका अंगास तयार झालेले हे आंतरकोन आहेत मित्रांनो आणि हे आंतरकोन परस्परांचे पूरक असतात अशी व्याख्या सुद्धा आपण शिकलो. लक्षात येते मी काय बोलतोय? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरकोनांची जोडी जी असते, ते जे दोन कोण असतात ते परस्परांचे पूरक असतात. त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे याचा अर्थ ए आणि बी यांची बेरीज 180 झाली. त्याच पद्धतीने दुसरी छेदिका सीडी आहे. ह्या सीडी छेदिकेजवळ सी जवळ असलेला हा कोण आणि इथे असलेला हा कोण, या दोन्हींच्या मापांची बेरीज सुद्धा 180. सारखे नाही बरं का, लक्षात ठेवा. दोन्हींच्या, हे तुम्हाला सारख्या खुणा दिसतात त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल हे सारखे आहेत, असं नाही. दोन्ही मिळून 180 होतात, सी आणि डी, आणि ए आणि बी मिळून सुद्धा 180 होतात. हे खून चुकीनं त्याचा अर्थ वेगळा घेणार तुम्ही. आणि म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर 180, कोण सी अधिक कोण डी, सी आणि डी बरोबर सुद्धा 180. अशा पद्धतीचा अतिशय महत्वाचा गुणधर्म. समलंब चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या चार पैकी दोन जोड्या परस्पर पूरक असतात. मग एखाद्याने म्हटलं सर हा कोण आणि हा, हे दोन्ही कोण परस्परांचे पूरक होतील का? नाही होणार. लक्षात ठेवा. का होणार नाही? ह्या दोन्ही रेषा समांतर नाही. दोन्ही रेषा समांतर नसल्यामुळे बी आणि सी हे दोन कोण मात्र परस्परांची पूरक होणार नाही. दोन्हीच्या मापांची बेरीज 180 होणार नाही. फक्त लक्षात ठेवा, हे दोन कोण आणि हे दोन कोणच परस्परांचे पूरक असतात. दोन्हीच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, हा गुणधर्म कळाल्यानंतर मित्रांनो खाली या पतंग समजून घ्यायचा. ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो अशा चौकोनास पतंग असं म्हणतात. एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो. या ठिकाणी ए बी सी डी हा समलंब पतंग काढलेला आहे. पतंगाचा बीडी कर्ण आणि एसी कर्ण एकमेकांना ह्या ठिकाणी छेदतात मित्रांनो. त्याला काहीतरी आपण ई नाव देऊ शकतो. समजा ई. काय झालं? एक कर्ण म्हणजे बीडी नावाचा कर्ण एसी कर्णाचा लंब दुभाजक आहे. म्हणजे एसी कर्णाला दोन समान भागामध्ये विभाजन केलं. एईचं अंतर आणि ईसीचं अंतर सारखं आहे. लक्षात घ्या. आणि लंब म्हटल्यानंतर या ठिकाणी काटकोन सुद्धा आहे. ते चिन्ह पण काटकोनाचं या ठिकाणी काढलेलं आहे. काटकोनात उभा आहे. त्याचबरोबर ह्या कर्णाचे दोन समान भागात विभाजन करतो. एक कर्ण दुसऱ्या कर्णाचं म्हणजे 2 नंबरच्या कर्णाचं. पण एसी कर्ण मात्र बीडीचा लंब दुभाजक नाही. नुसता लंब आहे परंतु दुभाजक नाही.
हे अंतर आणि हे अंतर सारखं होईल का? नाही होणार. फक्त एकच कर्ण. म्हणून सुंदर व्याख्या होती, पतंगात लगतच्या इतर ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो अशा चौकोनाला पतंग म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्याचा गुणधर्म, पतंगात लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात. कुठली जोडी बरं? या ठिकाणी समजा बीसी जोडी घेतली तर बीसी बरोबर एबी जोडी. बीसीची जेवढी लांबी तेवढीच एबीची लांबी असते. त्याच्यानंतर खालते त्रिकोणात इथले ही एडी बाजू आणि दुसरी ही सीडी बाजू, ह्याही दोन बाजू एकरूप असतात. तेच लिहिलं बघा, रेख एबी, एबी नावाचा रेषाखंड एकरूप रेषाखंड सीडी, म्हणजे दोन्ही रेषाखंड समान लांबीचे, व रेख एडी, एडी नावाचा रेषाखंड एकरूप सीडी नावाचा रेषाखंड एकरूप आहे. हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा त्याच्यात बघा, पतंगात सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. आता सम्मुख कोन म्हटल्यानंतर कुठले बघा, हा बी कोण आहे, बी कोण पण आहे आणि डी कोण, हे सम्मुख आहे. पण ते नाही, त्याच्यातलं कुठला कोण? ए कोण आणि सी कोण, हे जे दोन कोण आहेत, हे दोन कोण मात्र तुमचे एकरूप आहेत. ते वाचतानाच कसं वाचलं? बीएडी कोण, बीएडी म्हणजे हा कोण, आणि नंतर ह्या कोणचं वाचन करायचं तर बीसीडी हा कोण. हे दोन्ही कोण सुद्धा एकरूप असतात. अशा पद्धतीने दोन्हीची व्याख्या पण समजून घेतली, दोन्हीचे गुणधर्म पण समजून घेतले. आता उदाहरणाकडे जाऊया मित्रांनो. ओके मित्रांनो, सराव संच 8.3 मधला चौथा प्रश्न बघा. या ठिकाणी एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोनांच्या मापांचे प्रमाण 1:2, 2:3, 3:4 अशा पद्धतीने प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन असेल आणि त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप किती असेल अशा आपल्याला शोधायला सांगितलं. तर आपण या ठिकाणी चौकोन एबीसीडी हा एक चौकोन मानूया, इष्ट चौकोन मानूया, योग्य असा चौकोन आपण मानूया. आणि ह्या चौकोनाच्या चारी कोणांच्या माप अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. तो पहिला ए कोन, ए कोन, कोन ए बरोबर मित्रांनो काय घ्यायचा? हा एक, त्याला गुणिले एक्स म्हणाय. नंतर कोन बी, हा तुमचे दोन गुणोत्तर आहे, 2x. कोन सी बरोबर तुमचे 3x होतील मित्रांनो. आणि कोन डी बरोबर 4x. अशा पद्धतीने आपण कोन घेतले. हे गुणोत्तर दिलेलं आहे, चारही कोणांचं गुणोत्तर दिलेले आहे. परंतु तेच गुणोत्तर आपल्याला ह्या पद्धतीने घ्यावं लागेल, त्याला एक्स न गुणावं लागेल, त्याला समानपट असं म्हणतात गुणोत्तराची. हा भाग तुमच्यासाठी महत्वाचा नाही फारसा, परंतु आपण एक्स न गुणलं असं गृहीत धरा या ठिकाणी. मग आता पहा, तुम्हाला माहिती आहे चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तुम्हाला माहिती, 360 अंश. ओके. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो गुणधर्म, कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी अधिक कोन डी बरोबर किती? 360 अंश. हा गुणधर्म आहे. ओके. माप ठेवूया मित्रांनो. ए कोणाचं माप 1x, कोन बी चं माप 2x, कोन सी चं माप 3x, कोन डी चं माप 4x बरोबर तुमचे 360 जसेच्या तसे. चला यांची बेरीज करा आता. किती झाले? 3, 6, 6 4 10, 10x बेरीज झाली डाव्या बाजूची आणि बरोबर तुमचे 360 आहेत. याचाच अर्थ x बरोबर 360 छेदस्थानी तुमचे किती? 10 होतील मित्रांनो. हे 360 जसेच तशी छेदस्थानी 10. बघा यातलं शून्य कटला, ह्यातलं शून्य कटला, म्हणजेच x बरोबर किती आले तुमचे? 36. x बरोबर 36 आले. आता प्रत्येक कोणाचं माप आपण ह्या ठिकाणी काढणार आहोत. माप प्रत्येक कोणाचं माप ह्या ठिकाणी घेतो बघा मी. चला कोन ए चं माप घेऊया. कोन ए बरोबर काय आहे तुमचं? 1x. आणि म्हणून इकडे लिहिलं तरी चालेल 1x. एक जसाच तसा गुणिले x म्हणजे किती तुमचा? 36. म्हणजेच किती अंश आला? 36 अंश. त्याचबरोबर कोन बी, बी तुमचा 2x आहे मित्रांनो, 2x राईट. नंतर हे 2 जसेच्या तसे गुणिले x किती काढला तुम्ही? 36. आणि तो 36 घ्या. किती झाले? 36 गुणे 72, 72 अंशाचा. त्याच्यानंतर कोन सी घ्या. कोन सी बरोबर तुमचे हे 3x आहे मित्रांनो.
3x बरोबर 3 गुणिले x, x काढला 36, तो x 36 टाका. 36 त्रिक किती होतात? 108 बघा. 7 त्रिक 18, 1800, 8 हातच्याला 1, 3 त्रिक 9, 9 हातच्याचा 1 10, म्हणजे 108 अंशाचा कोणता सी कोण आहे. त्याचबरोबर कोण डी घ्या. कोण डी चं माप, डी चं माप तुमचं 4x आहे मित्रांनो, बरोबर 4 गुणिले x, x काढला तुम्ही आता 36 या ठिकाणी, तो 36 टाकला. चला गुणाकार करा, किती होतो पहा या ठिकाणी. 7 चोक 24, 24 4 हातच्याला 2, नाही का. नंतर 4 12, 4 त्रिक 12, 12 हातच्याचे 2 14, म्हणजे 144 अंश. अशा पद्धतीने सर्व कोणांचे बघा, त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप काढा. प्रत्येक कोणाचं माप आपण या ठिकाणी काढलं. चला तर आता हा चौकोन कोणत्या प्रकारचा याचा विचार आपण पहिल्यांदा करू मित्रांनो. या ठिकाणी पहा, आता कोण ए कोण आणि डी कोणचं माप बघू आपण. ए अधिक कोण डी, बरोबर. ए कोणाचं माप मित्रांनो 36 अंश, अधिक डी कोणाचं माप, डी कोणाचं माप 144, बरोबर किती आलेत? 180 अंश. लक्षात घ्या, म्हणजे हे जे लगतचे कोण आहेत तुमचे, हे लगतचे कोण परस्परांचे पूरक आलेत. त्याच्यानंतर दुसरा आपण गुणधर्म पण अजून बघू शकतो पहा याच ठिकाणी. जसा ए आणि डी घेतला आपण, ए आणि डी, तसा बी आणि सी घेऊया. बी आणि सी यांच्या मापांची बेरीज बघू. कोण बी अधिक कोण सी, बरोबर. बी कोणाचं माप किती आहे या ठिकाणी? 72 अंश, अधिक सी कोणाचं माप किती मित्रांनो? 108. आणि यांची बेरीज केली तर ती सुद्धा किती होते? 180 अंश. पहा या ठिकाणी तुमचा हा कोण आणि हा कोण, हे दोन्हीच्या मापांची बेरीज 180, आणि इकडे असलेल्या ह्या दोन्हीच्या मापांची बेरीज 180. जर तुमचे 4 कोणांपैकी लगतच्या 2 कोणांच्या जोड्या जर तुमच्या परस्परांच्या पूरक येत असतील तर 100% आपण असं म्हणू शकतो काय, की चौकोन एबीसीडी, चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. कोणता चौकोन आहे? समलंब चौकोन आहे. आणि इथं खाली त्याच्यावरती असं पण लिहू शकतो ह्या वाक्याच्या आधी, बाजू कोणत्या कोणत्या बाजू समांतर आल्या ते पण सांगूया त्याच्या आधी, मग हे वाक्य लिहूया. पहा याच्यात कोणती बाजू? मग बाजू एबी समांतर बाजू कोणती येईल? तुमची सीडी. आणि मग आता म्हणू शकतात चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. ओके, तुम्हाला हेच विचारलं होतं कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. कोणत्या प्रकारचा चौकोन असेल तर तो समलंब चौकोन असेल, आणि त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो, आणि गुणधर्म सुद्धा आपण घेतला. त्या गुणधर्माच्या आधारे आपण हे उदाहरण सोडवलं. ओके, लिहून घ्या, पुढचं उदाहरण घेऊया लगेच. ओके मित्रांनो, या ठिकाणी 5वा प्रश्न बघूया. चौकोन BARC असा काढा की BA ची लांबी आणि BC ची लांबी, BA आणि BC सारखा आहे, तो किती आहे तुमचा? 4.2 असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर AC तुमचा 6 सेंटीमीटर लांबीचा आहे, AR आणि CR 5.6 सेंटीमीटर लांबीचा आहे. चला तर चौकोन पहिल्यांदा नाव काय दिलं त्याला बघा, BARC. मग या ठिकाणी BAR आणि C असा हा चौकोन काढला. तर याच्यात पहिल्यांदा पहा, समजून घ्या तुम्ही, BA आणि BC, BA आणि BC हे समान लांबीचे 4.2 आणि 4.2 कच्ची आकृती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे AC नावाचा कर्ण आहे मित्रांनो. हा कर्ण AC ची लांबी 6 सेंटीमीटर दिलेली आहे, ती घेतली. त्याच्यानंतर AR आणि CR 5.6. बघा हा AR
आणि हा CR तुमचा 5.6. ही कच्ची आकृती आहे. अशा पद्धतीने आपण नावं दिलीत. चला तर फक्त आता रचना करायची मित्रांनो. सुरुवातीला काय करूया आपण, AR हा जो पाया दिलेला आहे 5.6 सेंटीमीटर लांबीचा, पट्टीच्या साह्याने मी 5.6 सेंटीमीटर लांबीचा पाया या ठिकाणी घेतो मित्रांनो. बघू शकता आपण अशा पद्धतीने, राईट. थोडासा पलीकडे घेतो वाटलं असतं, असा घेतो या ठिकाणी. 5.6 सेंटीमीटर लांबीचा हा पाया घेतला. काय नाव आहे त्याला, A, आणि इथे तुमचा R हा तुमचा 5.6 सेंटीमीटर लांबीचा. ओके. त्याच्यानंतर तुम्ही बघा आता या ठिकाणी तेवढंच अंतर हे इकडे आहे 5.6 सेंटीमीटरचं. मग आता मी ते अंतर पकडतो मित्रांनो कशामध्ये, कंपॉसमध्ये. पहा कंपॉसमध्ये किती, हे जे अंतर आहे 5.6 एवढंच अंतर, म्हणजे हे अंतर तुमचं, हे अंतर आपण या ठिकाणी घेतोय. हे पहा इथं घेतले, ह्या दिशेला इथे येतो मी. इकडे आल्यानंतर पहा या ठिकाणी कसं होईल ते आता. राईट. हे 5.6 सेंटीमीटर अंतर घेतलं. त्याच्यानंतर इकडचं अंतर आहे तुमचं, ते तुमचं 5.5चं अंतर आहे. 6 सेंटीमीटरचं अंतर आहे. ते पट्टीच्या साह्यानं 6 सेंटीमीटरचं अंतर घेतलं मित्रांनो. ह्या टोकावर यायचं बघा, हे 5.6 घेतलं. आता हे 6 आहे ना, म्हणजे इथून A पासून 6 सेंटीमीटर अंतर घेणार आणि अशा पद्धतीने दोन्ही चॉप एकमेकांना जिथं क्रॉस झालेत त्याला जोडूया आपण. राईट. तर अशा पद्धतीने ओके. मग आता हे तुमचे अंतर तुम्हाला माहित झाले. हे अंतर होतं 6 सेंटीमीटर आणि हे होतं तुमचं 5.6 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर आता तुम्हाला बिंदू कोणता मिळाला मित्रांनो, हा C बिंदू. मग याला नाव देऊ C बिंदू. हे अनावश्यक असलेला भाग काढतो. आता तुमचा B बिंदू जो येईल इथे, तो कुठेतरी इकडे येईल, आहे की नाही. पण हे अंतर कसं जावं लागणार तुम्हाला, इकडे तुम्हाला 4.2 अंतर आणि इथून पण 4.2. चला तर मग आता आपण याच्यात अंतर पकडूया पट्टीच्या साह्याने. 4.2 अंतर. 4.2 अंतर पकडल्यानंतर त्याला इथे ठेवा आणि असा क्रॉस. राईट. त्याच्यानंतर तेच अंतर बघा, जेवढं 4.2 इकडनं घेतलं तेवढंच अंतर C पॉइंट कडनं सुद्धा आहे. म्हणून आपण इथे हे माप ठेवलं आणि अशा पद्धतीने क्रॉस घेतला. आता हा क्रॉस इथे जोडा आणि इथून इथे जोडा. राईट. अशा पद्धतीची आपली ही रचना झाली. आता या बिंदूला काय नाव दिलेलं, B बिंदू, म्हणून आपण इथे B बिंदू नाव देणार. ओके. हे अंतर तुमचं 4.2 आहे, म्हणून या ठिकाणी लिहा तुम्ही 4.2. इथे सुद्धा तुमचं 4.2 सेंटीमीटरचं अंतर असेल. अशा पद्धतीने जी रचना आपण केली, ही रचना म्हणजे चौकोन BARC आपण दिलेल्या मापानुसार आपण काढलेल्या अतिशय सुंदर अशी रचना मित्रांनो. व्यवस्थित कृती करा. ओके मित्रांनो, बघा 6वा प्रश्न आहे. चौकोन PQRS असा काढा की PQ ची लांबी 3.5 सेंटीमीटर, QR बरोबर 5.6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ RS बरोबर 3.5 सेंटीमीटर. Q कोणाचं माप 110 अंश आहे आणि R कोणाचं माप 70 अंश आहे. त्याच्यानंतर पुढे प्रश्न नंतर वाचूया, आधी पहिल्यांदा आपण रचना करूया. अर्धा प्रश्न हा नंतर आपण समजून घेऊया, त्याच्या आधी फक्त सांगितल्याप्रमाणे रचना करू. या ठिकाणी बघा PQRS हा समांतरभुज चौकोन दिसतोय तुम्हाला या ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती आपण टाकली मित्रांनो. बघा R या ठिकाणी असलेला कोन तुमचा 70 अंशाचा आहे. Q या ठिकाणी असलेला कोन 110 अंशाचा आहे. त्याच्या आधी QR किंवा RQ
ही तुमची 5.6 सेंटीमीटर लांबीची क्यूआर हा पाया आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला आरएस हा 3.5 चा आहे आणि पीक्यू सुद्धा 3.5 चा आहे. बघा पीक्यू आणि आरएस हे 3.5 सेंटीमीटर लांबीचे आहे. अशा पद्धतीची रचना तुम्हाला करायची. तर सुरुवातीला आपण काय करूया, दिलेला पाया जो आहे तुमचा क्यूआर नावाचा किंवा आरक्यू नावाचा रेषाखंड 5.6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड मी या ठिकाणी काढतो मित्रांनो. राईट, याला नाव द्या आर आणि क्यू. त्याच्यानंतर आपण कोन मापकाच्या साह्यानं कोन मोजणार आहेत मित्रांनो. पहा आता किती अंशाचा कोन मेजर करायचा इथे. 70 अंशाचा कोन या ठिकाणी आहे आणि म्हणून कोन मापक मी असं ठेवलं. चला 70 अंशाचा कोन इथे बघा. त्याच वेळेस पलीकडे 110 अंशाचा कोन मेजर करायचा. 110 अंशाचा कोन मेजर करताना आपण इकडनं जायचं. आता 110 आता पहा कुठे येतील 100 हे 110 म्हणजे इथे आला तुमचा 110 अंशाचा कोन. ओके, आणि मग याच्यानंतर मी हे कोन मेजर करतो. पहा या ठिकाणी किरण काढूया. राईट, तसंच इथे पण एक किरण काढतो. किरण काढले त्यांना बाण दाखवायचे आपल्याला या ठिकाणी. इथं असलेला तुमचा 70 अंशाचा कोन मित्रांनो 70 अंश आणि ह्या ठिकाणी तुमचा 110 अंशाचा कोन आहे. अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं पहा, हे 3.5 सेंटीमीटर अंतर आणि इकडं पण 3.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. म्हणजे कंपास मध्ये आपण किंवा तुम्ही याला कर्कटक म्हणतात, कर्कटक मध्ये 3.5 सेंटीमीटरचं अंतर आपण इथे घेणार आहोत. पहा तर याच्या साह्यानं असं 3.5 सेंटीमीटरचं अंतर घ्या. ओके, पट्टी आणि पेन्सिलच्या साह्यानं अंतर घेऊन या ठिकाणी मी असा याला कट मारला. हे बघा हे 3.5 आहे. इथं असलेलं हे सुद्धा तुमचं 3.5 आहे. इथे 3.5 आहे. राईट, आणि आता नंतर हे जे कट केलेत आपण या ठिकाणी कंस केले त्यांना आपण जोडूया. आता हे जोडतोय मी अशा पद्धतीने. राईट, चला ओके, हे झालं तुमचं आता 5.6 घेतलेलं होतं. हे तुमचं आता 3.5 आहे. हे सुद्धा 3.5 आहे. राईट, हा आता हे याला नाव काय द्यायचं, यस. या ठिकाणी यस बिंदू आहे आणि हा तुमचा पी बिंदू आहे. अशा पद्धतीची आपण सुंदर अशी रचना आपण या ठिकाणी केली. आता पुढे काय म्हणतो बघा, त्या आकृतीचं आपण निरीक्षण करून आता पुढे काय म्हणतो, चौकोन पी क्यू आर एस समांतरभुज आहे ही माहिती दिल्यास, हे चौकोनाचा प्रकार हा समांतरभुज आहे ही जर माहिती दिल्यास तर वरील पैकी म्हणजे ह्या माहितीपैकी कोणती माहिती देणे आवश्यक नाही ते लिहा. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, हा चौकोन जर तुमचा समांतरभुज चौकोन असेल तर ह्या चौकोनामध्ये ही जी माहिती दिली ना वरती, ह्या माहितीपैकी कोणती माहिती आवश्यक नाही वाटत तुम्हाला. अगदी बघा तुम्हाला सांगता येईल, जर दोन्ही कोणांपैकी एक कोन जर दिला असता, समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म सांगतो, दोन कोणांपैकी एक कोन जर माहिती असता तर दुसरा कोन आपण आपोआप शोधत असतो. समजा तुमचा आर कोन तुम्हाला जर माहिती असता तर तुमचा क्यू कोन 110 अंशाचा येतो हे आपण शोधलं असतं. कसं माहितीये का, कारण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन हे परस्परांचे पूरक असतात, म्हणजे दोन्ही मिळून 180 होतात. पहा, या दोन्हींची बेरीज केली तर 180 होते. जर तुमचा हा 70चा होता तर हा आपोआप आपण 110 अंशाचा घेतला असता. म्हणजे दोन्ही कोणापैकी एका कोणाची गरज नव्हती. लक्षात घ्या, आवश्यकता नव्हती एका कोणाची. एक कोण माहिती असता तरी दुसरा कोण आपल्याला शोधता आला असता. त्याच्यानंतर एक, आता ही बाजू तुम्हाला दिलेली मित्रांनो 3.5 आणि त्याचबरोबर एसआर बाजू, ह्या दोन्ही बाजू तुम्हाला या ठिकाणी दिल्यात बघा. पीक्यू 3.5 आणि एसआर 3.5. मग हा जर समांतरभुज चौकोन आहे तर मग एक बाजू तुम्हाला माहिती असेल तर दुसरी बाजू देण्याची काहीच आवश्यकता नाही.
कारण काय, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात हाही गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. मग एक बाजू माहिती असेल तर दुसऱ्या बाजूचीही गरज नाही. मग लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी सांगायच्या. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, त्याच्यामुळे तुमची PQ दिली आहे तर तुम्हाला SR देण्याची गरज नव्हती. अगदी तसंच समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात. तुमचा R कोन जर दिला होता तर Q कोन देण्याची गरज नव्हती, कारण Q कोन तुम्हाला शोधता येत होता. बस याचे दोन वाक्य तुम्हाला याच्या खाली लिहायचे. आणि हा हॉट मधला प्रश्न आहे, स्टार केलेला पुस्तकातला प्रश्न आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे रचना आपली या ठिकाणी संपलेली आहे आणि हे प्रकरण सुद्धा या ठिकाणी संपलं मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.